बदलते निसर्गचक्र. निसर्गाने पृथ्वीवरील सर्वात हुशार समजले जाणाऱ्या मानवजातीसमोर अनपेक्षित आव्हान आणून ठेवली आहेत आणि मी म्हणणाऱ्या माणसाला त्याची खरी जागा दाखवली आहे. खरं तर आपलं आयुष्य म्हणजे या पृथ्वीवरील वाळूच्या एका कणाइतकं क्षणभंगूर. पण विकासाच्या हव्यासात जे जे करू नये त्या गोष्टी माणसाने प्रगती आणि महत्वाकांक्षा यांचा समतोल न राखता केल्या. जास्तीत जास्त भूभाग संपादनासाठी जमिनी तलाव बुजवले, दळणवळणाचे मार्ग बनवण्यासाठी झाडं जंगलं तोडून महामार्ग बनवले, समुद्रालगतची जागा मिळवण्यासाठी तीव्रांची जंगलं तोडली आणि बुजवली. आणि हे करत असताना त्यांनी निसर्गचक्र मोडले आणि त्याचे परिणाम म्हणजे वाढलेले तापमान, दुष्काळ, पूर, अवेळी पडणारा आणि पिकांचे नुकसान करणारा पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, नवनवीन साथीच्या रोगांची वाढ या संकटाचा सामना करावा लागला आहे. जर वेळीच या वागण्याला आवर घातला नाही तर या संकटाचा सामना पुढेही करावा लागेल. आज आपण नुसत्या दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करायला सुरुवात केली तरी अनेक प्रश्न सुटतील. प्रत्येक माणसाने आयुष्यात दरवर्षी 5 झाडं लावली आणि ती जगवली तरी हे बिघडलेले पर्यावरण सुधारेल आणि रोजगार निर्मिती होऊन समाजाचे सबलीकरण होईल. अनेक योजनेंतर्गत दरवर्षी झाडे लावली जातात, पण पुढील वर्षी मागील लावलेल्या झाडांपैकी किती झाड जिवंत आहे याचा आढावा कोणी घेत नाही. शिवाय बहुतेक पावसाळ्यात लावलेल्या वृक्षांची पावसाळ्यानंतर कोणीही काळजी घेत नाही. अशा वेळी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना, सोसायट्यांना हे लागवड केलेले वृक्ष सांभाळायला, जोपासायला दिले पाहिजेत. नुसते लागवड नाही तर त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. आपली लोकसंख्या 130 कोटी आहे. विचार करा, प्रत्येक माणसाने स्वखर्चाने दरवर्षी 5 झाडं लावून ती जगवण्याची प्रतिज्ञा केली तर आपला देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. मातृभूमीचे खरे ऋण अशा प्रकारे फेडता येईल. वृक्ष लावण्याची योग्य वेळ ही 20 वर्षे आधी होती आणि दुसरी योग्य वेळ ही आता आहे. सध्या जपानी नियामकी जंगल बनवण्याचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण मुळातच दुसऱ्या देशातील पद्धत अनुकरण्याऐवजी आपल्याकडील पारंपरिक जंगल बनवण्याची आवश्यकता आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष जवळ लावण्यानेच त्यांची वाढ ही क्षितिज समांतर न होता आकाशाच्या दिशेने होऊन झाडे उंच होतात. हा साधा नियम जरी वापरला तरी माणसाने प्रगतीसाठी तोडलेले जंगल पुन्हा उभी राहतील. बदलत्या निसर्गचक्राचा फटका वन्यजीवांनाही बसत आहे. स्थलांतर, पुनरुत्पादन आणि अन्नोपलब्धतेतील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर नेत आहे. या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे, ज्यामुळे मानवी जीवन आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे. निसर्गाच्या बदलत्या स्वरूपाचे एक भयानक उदाहरण द्यायचे झाले तर 2004 मधील हिंद महासागर त्सुनामी. 26 डिसेंबर 2004 रोजी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ एका शक्तिशाली भूकंपाने धक्का बसला. या भूकंपामुळे समुद्रात प्रचंड लाटा निर्माण झाल्या, ज्याला त्सुनामी म्हणतात. या लाटा इतक्या शक्तिशाली होत्या की त्याने भारतासह अनेक आशियाई देशांना धडक दिल्या, ज्यामुळे या त्सुनामीमुळे 2 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक बेघर झाले. ही घटना निसर्गाच्या प्रचंड शक्तीचे स्मरण करून देते.
जरी निसर्ग चक्र शांत आणि सुंदर असले तरी ते विनाशकारी ठरू शकते. म्हणून आपण या निसर्ग चक्राचा आदर करणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे. आपण असे केल्याने निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो आणि त्याच्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. धन्यवाद.